नमस्कार मित्रमैत्रिणींनो. जर तुम्ही डाएट करत असाल, तुम्हाला हेल्दी रेसिपी हवी असतील तर ही रेसिपी तुमच्यासाठी. आज आपण अगदी 1 चमचाही तेलाचा वापर न करता बनवणार आहोत वाफवलेले मेदूवडे. बनवायला अगदी सोपे आहेत. तर चला जास्त आणखीन काही न बोलता पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर तुम्हाला 1 वाटी आपण उडदाची डाळ स्वच्छ धुवून भिजवायची. जर सकाळी तुम्ही मेदूवडे करणार असाल तर रात्री भिजवा आणि जर संध्याकाळी करणार असाल तर तुम्ही सकाळी भिजवायची. डाळ भिजली गेली, ही तुटली डाळ तर म्हणजे कळतं की डाळ छान भिजली गेली. 4-5 तास भिजवायची. आता इथे आपण ही डाळ आहे ना, त्याचं पाणी सगळं अगदी निथळून घ्यायचं. एखादं भांडं घ्यायचं, त्याच्यावरती आपण गाळणी ठेवायची आणि त्यानंतर ही सगळी डाळ त्यात घालायची. पाण्याचा वापर आपण करणार नाही ना, म्हणून पाणी पूर्णपणे काढायचं. आता पाणी काढल्यानंतर ही डाळ आपण मिक्सरच्या भांड्यात टाकायची, कारण आपण ह्याला वाटून घेणार आहोत. आता बऱ्यापैकी काय होतं, मिक्सरचं भांडं कधी कधी लहान मोठं कोणाचं असतं, तर तुम्ही काय करा, अर्धी अर्धी डाळ घेऊन त्याला वाटून घ्या. आता मी तर पूर्ण घातले, तुम्ही अर्धी अर्धी करून घेऊ शकता वाटून. फक्त काय कर, अगोदर तुम्ही मिक्सरला लावायचं, पल्स मोडवरती जरासं बंद चालू करून फिरवायचं या पद्धतीने. मग सगळी डाळ अगदी खालून वरती करायची. बघा ना, अगदी किती घट्ट झाले, पाणी वापरलं नाहीये. तर इथे ना तुम्ही बर्फाचे तुकडे घालायचे, अगदी 7-8 असे बर्फाचे तुकडे टाका. बर्फाचे तुकडे टाकले की नंतर आपण त्याच पद्धतीने मिक्सरला लावायचं आणि पुन्हा त्याच पद्धतीने बंद चालू करून अशा पद्धतीने डाळ वाटून घ्यायची. आता इथे बघा, मी मिक्सरला लावलं होतं, तर अशी छान अशी आपली ही पेस्ट मस्त अशी झालेली आहे. आता ही जी पेस्ट आहे ना, आपण आता सगळी काढून घ्यायची. काढताना मात्र तुम्ही काय करायचं माहिती आहे का, एखादा ना स्पॅच्युला असेल तर घ्या. त्यामुळे काय होतं, सगळी डाळ अगदी व्यवस्थितरित्या पुसून अगदी निघते. कारण का बऱ्यापैकी मिक्सरच्या काट्याला ही डाळ बऱ्यापैकी लागते आणि ती सगळी निघत नाही आपल्या हाताने. हातालाही आपल्याला काटा लागतो. तर स्पॅच्युलाने मात्र पुरेपूर निघते. आता काय करायचं, ही जी डाळ आहे आपण एकाच दिशेने आपल्याला त्याला ढवळून घ्यायचं आहे. तुम्ही हाताने करू शकता किंवा विस्करने करू शकता. जर विस्करने जमत असेल तर त्याच्याने करा आणि हाताने जमत असेल तर हाताने करा. मात्र तुम्हाला 5-6 मिनटं एका दिशेने व्यवस्थित छान असं ढवळून घ्यावं लागेल. जर तसं तुम्ही ढवळा तसं ती डाळ हलकी होऊ लागते, कारण अगोदर ढवळताना आपल्याला जड होते आणि जसं आपण ढवळून ती अगदी हलकी फुलकी होऊ लागते. तर बघा, मी इथे ना अगदी एकाच दिशेने कमीत कमी मी 6 मिनटं त्याला व्यवस्थित ढवळून घेतलं होतं. आता हे सगळं आपलं ढवळून झालंय. तर आता आपण काय करायचं, हे जे आपल्या विस्करला जे बऱ्यापैकी अगदी पीठ लागलेलं असतं, तर का असं ना झटकायचं याच्यावरती, म्हणजे व्यवस्थित पूर्णपणे निघतं. काही जास्त मेहनत घ्यावी लागत नाही, आपल्याला काढावं लागत नाही. सगळं पुरेपूर पीठ निघतं. एकत्र सगळं पीठ आपण एकत्र करायचं आणि आता हे पीठ आपलं ढवळलेलं परफेक्ट झालं आहे की नाही ते कसं कळेल तेही तुम्हाला सांगते. वाटीमध्ये पाणी घ्यायचं. पाणी घेतल्यानंतर या पिठाचा एखादा छोटासा गोळा त्या पाण्यामध्ये टाकायचा. पाण्यामध्ये टाकल्यावर जर तो खाली तळाला न लागता वरती तरंगायला लागला, म्हणजे हे पीठ ढवळलेलं अगदी परफेक्ट झालं. तर बघा, आता हे आपलं बरोबर पिठाचा गोळा तरंगते, म्हणजे पीठ चांगलं आपलं व्यवस्थित झालेलं आहे ढवळून. तर आता पटकन आपण याच्यामध्ये काय करायचे, बाकीचे जिन्नस घालूया. यात 1 चमचा, छोटा चमचा जिरं घालायचं आहे. त्याचबरोबर 1 चमचा हिरवी मिरची, 1 चमचा आल्याचे तुकडे बारीक किंवा आलं मिरची वाटूनही घालू शकता. कढीपत्त्याची पानं थोडीशी वाटून वाटून नाही, कापून घालायची. आणि इथे आपण वाफवलेले बनवतोय मेदूवडे, म्हणून आपण इथे बेकिंग पावडर घालायचं आहे अर्धा चमचा आणि त्याचबरोबर चवीपुरतं मीठ. आता हे सगळे जिन्नस आपण व्यवस्थित याच्यामध्ये एकजीव करायची आणि एकजीव करतानाच याच वेळी तुम्ही स्टीमरमध्ये पाणी उकळायला ठेवायचं. मी स्टीमर अगोदरच 2 ग्लास पाणी घालून त्याच्यामध्ये थोडासा लिंबाचा तुकडा घालायचा, म्हणजे स्टीमर अगदी स्वच्छ छान राहतं आणि आपण उकळायला ठेवायचं. आता हे मिश्रण रेडी झालं. तर त्या स्टीमरचं ना माझ्याकडे ताट होतं, तर त्याच्यामध्ये मी बटर पेपर लावले. जर नसेल तर तुम्ही एखादं ताट घ्या आणि हलकंसं तेल लावा, अगदी हलकंसं. आणि त्यानंतर आपण पाण्याचा हात बुडवायचा, म्हणजे पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि एखादा पिठाचा गोळा करून अशा पद्धतीने व्यवस्थित गोळा करा. छान असा ठेवा. मधोमध त्याला थोडासा आकार द्या, गोलाकार, आणि अशा पद्धतीने भोग करायचं. याच पद्धतीने मेदूवडे आपण या ताटावरती ठेवायची. जितके जेमतेल होते ना तितके थोडासा जागा करून ठेवत जायचं. आता अशा पद्धतीने केल्यामुळे काय फायदा होतो, की जे डाएट करत असाल, ज्यांना तेलकट चालत नाही, तेलकट खायचं नाही आहे, डायबिटीज पेशंटही बऱ्यापैकी तेलकट खात नसतात, तर यावेळी आपण या पद्धतीने
वाफवलेले मेदूवडे बनवून खाऊ शकतो. चवीला अगदी उत्तम लागतात. मस्त गरमागरम त्याच्यावरती सांबार घ्यायचा, त्याच्यामध्ये बुडवायचे आणि खायचे. छान लागतात अगदी. आणि जर चटणी करत असाल तर चटणी थोडीशी पातळ करायची तरी चालतं. तर बघा, याच पद्धतीने आपण सगळे मेदूवडे करून घ्यायचे. आणि जर तुम्हाला क्रिस्पी कुरकुरीत हवे असेल तर तुम्ही हेच मिश्रण तेलामधून तुम्ही तळूनही घेऊ शकता मेदूवडे. फक्त तुम्ही त्याच्यामध्ये बेकिंग पावडर टाकायचं नाही. ज्या पद्धतीने तुम्हाला मी सांगितलं ढवळायचं, तेवढं मात्र तुम्ही ढवळून व्यवस्थित आपण पीठ करून घ्यायचं. म्हणजे तेही तुम्ही करू शकता. आता तुमची आवड आहे, पण मी तर तुम्हाला वाफवलेले दाखवणार. आता हे स्टीमरमध्ये बघा पाणी छान असं उकळलं गेलं आहे. आणि त्यानंतर आपण हे जे ताट आहे त्यात ठेवायचं आणि 7 मिनिटासाठी ठेवून द्यायचं. तोपर्यंत आपण चटणी बनवूया. मिक्सरच्या भांड्यात आपण छोटीशी वाटी घ्यायची खोबरं, ओलं खोबरं, 2 चमचे भाजकी चण्याची डाळ किंवा भाजलेले शेंगदाणे, 2 हिरव्या मिरच्या, त्याचबरोबर चवीपुरतं जरासं साखर, छान चवीला लागते. मीठ घ्यायचं त्याबरोबर चवीपुरतं आणि चिंच किंवा लिंबाचा रस, आल्याचा तुकडा टाकायचा, बर्फ टाकायचा आणि वाटून घ्यायचं. आता ही चटणी मस्त मजेदार बनते. त्याला आणखीन चव देऊया, फोडणी देऊ. फोडणी पात्रामध्ये थोडीशी अर्धा चमचा तेलावरती घालायची राई, अर्धा चमचा घालायची उडदाची डाळ आणि ही जेव्हा डाळ आणि राई झाली की गॅस पटकन बंद करायचा. कधीही कढीपत्ता गॅस बंद केल्यानंतरच घालायचा, सुक्या मिरच्या आणि हिंग. त्यामुळे आपली जी फोडणी आहे ना ती अगदी खमंग बनते. पटकन घालायची आणि जेव्हा मी रोजच तुम्हाला सांगते की त्यावेळेला झाकण ठेवायचं, बरोबर? म्हणजे ते आपली फोडणीमध्ये त्याचा सुवास अगदी तसाच दळवळतो. आता ही चटणी रेडी झाली तर तिथे स्टीमरचे आपले 8 मिनटं झालेली आहेत. तर आपण आता खोलून आपण उघडूनही बघूया. तर बघा, मस्त आपले हे झालेले आहेत. मला कळतं हे स्टीम झाले आहेत, पण जर तुम्हाला कळत नसेल तर काट्याचा चमचा किंवा टूथपिकने दाबून बघायचं. व्यवस्थित निघतं म्हणजे आपले झालेले आहेत आपले मेदूवडे. आता ह्याला आपण काढून घ्यायचे. आता ह्याला काढताना फक्त 5 मिनटं तुम्ही ठेवा, लगेच निघतात ते. ताट वाढून घेऊया. त्याच्यामध्ये मी सांबारी ठेवले, चटणी ठेवले. सांबारी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला सांगा, अगदी परफेक्ट सांबारची रेसिपी देईन आणि त्याच्यामध्ये सांबारचे अगदी मस्त मसाले तुम्हाला कसा बनवायचा तेही सांगेन. त्याच्यामुळे तुमची चव इतकी सांबारची छान लागेल ना. मी त्याच पद्धतीने सांबार घरी बनवते. चटणी आहे, आता बघा तोडूनही दाखवते. तोडल्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल हे फुलले नाहीत, पण हे फुलतात, पण आतमध्ये कच्चे राहत नाही, त्याच्यामध्ये जाळी पडते आणि खायला अगदी उत्तम लागतात. कारण आपण इथे हेल्थ कॉन्शियस म्हणजे आपण आपण आपला इथे आपला डाएट फॉलो करतोय म्हणून आपण करतोय. तर तुम्ही तळलेले खाऊ शकता. तर आपले बघा मस्त असे मेदूवडे रेडी झाले. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करायचे, प्रत्येकांकडे शेअर करायचे, शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही आहे आणि पुन्हा भेटायचे आपण इथे छानशा रेसिपीबरोबर.